नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। भाजप सरकारचा वचक संपलाय का? जिल्ह्यात, केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता, परंतु अहिल्यानगर शहरामध्ये आंदोलनाची नौटंकी कोणाच्या विरोधामध्ये? नमस्कार, मी निलेश। आज अहिल्यानगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाढत्या अंमली पदार्थाच्या विक्रीच्या विरोधामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या ठिकाणी ठिय्या आंदोलन देखील करण्यात आले। परंतु जिल्ह्यात, राज्यात, केंद्रात सत्ता असताना भाजप प्रशासनाचा वचक संपलाय का, असा रोखठोक सवाल ह्या आंदोलनादरम्यान आता उपस्थित होतोय। पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी पदभार घेताच अवैध धंदे चालकांच्या मुसक्या आवळल्या असून गुन्हेगारांवर त्यांनी मोठा वचक निर्माण केलाय। तरीही भाजप का आंदोलन करतंय? या आंदोलनामागे नेमकं काय गौडबंगाल आहे? पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। जिल्ह्याचा उडता पंजाब करू नका, अंमली पदार्थ हद्दपार झालेच पाहिजेत, पोलीस अधीक्षकांनी सुदर्शन चक्र फिरवावं, अशा घोषणांनी आज 24 जून रोजी भाजपने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसर दणाणून सोडला। भाजपने जिल्ह्यात अंमली पदार्थाचं जाळं वाढल्याचा आरोप करत पोलीस प्रशासनावर टीका केली। मात्र केंद्रात, राज्यात आणि गृह विभागात सत्ता ही भाजपाचीच आहे। त्यामुळे जर परिस्थिती एवढी गंभीर असेल तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल आता नागरिक विचारतात। दरम्यान पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अंमली पदार्थाविरोधात अनेक कारवाया केल्यात। भाजपच्या एका नगरसेवकाला कथित अवैध धंदा सुरू करता आला नाही आणि त्यामुळेच पोलीस अधीक्षकांवर दबाव आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची चर्चा आता शहरात जोर धरू लागली आहे, असंही आता सांगितलं जात आहे। मात्र हेही तितकंच खरं आहे की या चर्चेला कोणतीही अधिकृत पुष्टी नगर न्यूज 24ला अजूनही मिळालेली नाही। अंमली पदार्थांचा बंदोबस्त झालाच पाहिजे आणि यावर कोणाचाही दुमत नाही। परंतु प्रश्न शेवटी तसाच राहतोय, सत्ता तुमची, जबाबदारी तुमची, मग आंदोलन नेमकं कोणाच्या विरोधात? या संपूर्ण घटनेनंतर अहिल्यानगरकरांना तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब